नमस्कार. रक्तदान दिनाप्रसंगी उत्कृष्ट भाषण. आदरणीय मान्यवर शिक्षक वृंद, मान्यवर पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण 1 ऑक्टोबर रक्तदान दिन साजरा करत आहोत. अक्षय ब्लड बँक यांनी आयोजित केलेल्या रक्तदान दिन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचं स्वागत करत आहे. रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नाही, तर हा मानवतेचा सर्वोच्च दानाचा प्रकार आहे. भारतीय संस्कृतीनं सदैव त्याग व दान यांचं महत्त्व सांगितले आहे. आज आपण जिथे जन्म घेतला त्या भूमीनं हे संस्कार आपल्यात रुजवले आहेत. प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग त्याची ही कसोटी या सूत्रानं आपण आपले जीवन घालवावे अशी शिकवण आपल्याला मिळते. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारे दान करता येते. आर्थिक अर्थात पैशाचा असो, वस्तूचा असो, वेळ किंवा सेवेचा असो, पण रक्तदान हे दान अत्यंत अनमोल आहे. रक्त देऊन आपण कोणाचं जीवन वाचू शकतो. आपल्याकडे काही नसलं तरी रक्त नेहमी असते आणि ते दिल्यामुळे आपल्याला कोणतंही नुकसान आपलं होत नाही. उलट आपल्याला आत्मिक समाधान मिळते, कारण आपण एखाद्याच्या जीवनात फरक घडवून आणला तर त्याचं महत्त्व वेगळं आहे. रक्तदानाचं महत्त्व लक्षात घेऊन भारतात विविध ठिकाणी नियमित रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. आपणही या चळवळीमध्ये सहभागी होऊन समाजासाठी आणि मानवतेसाठी योगदान देऊ शकतो. आज रक्तदान करून आपण एखाद्याचं जीवन वाचवत नाही, तर मानवतेची नाळ दृढ करत असतो. काळानुरूप दानाच्या संकल्पना बदलल्या आहेत, पण रक्तदानाचं महत्त्व अजूनही सर्वोच्च राहिलेलं आहे. मित्रांनो, आज आपण या रक्तदान दिनी हे ठरवूया की आपण शक्य तितक्या लोकांना प्रोत्साहन देऊ आणि स्वतः रक्तदान करत समाजामध्ये आदर्श निर्माण करू. यामुळे केवळ इतरांचा जीव वाचेल असं नाही, तर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनाचं सामर्थ्य आणि आनंद अनुभवता येईल. धन्यवाद. आता रक्तदान दिनाचं सूत्रसंचालन, एक प्रस्तावना व स्वागत. मान्यवर उपस्थित पाहुणे, आयोजक मंडळातील मानकरी आणि डॉक्टरांची टीम, स्वयंसेवक बांधव आणि रक्तदानासाठी सज्ज असलेले सर्व जीवाभावाचे मित्र, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या शिरामधून वाहणाऱ्या रक्तात दया, कर्तव्य आणि मानवतेचे भाव मिसळलेले आहेत, अशा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण रक्तदान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. 2. दीपप्रज्वलन. कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आपण साक्षात जीवनदानाच्या प्रकाशाने करूया. मी विनंती करतो मंचावरील मान्यवरांना की त्यांनी दीपप्रज्वलन करून या उपक्रमाची मंगलमय सुरुवात करावी. प्रकाश हा आशेचा, जागृतीचा आणि प्रेरणेचा प्रतीक आहे आणि आजचा दिवस याच भावनेतून उजळून निघणार आहे. 3. मान्यवरांचा परिचय व स्वागत. आजच्या या मानवताप्रेमी कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण आपलं स्वागत व सत्कार करत आहोत. ज्यांचं सत्कार करायचा आहे डॉक्टर टिंबटिंब, तर त्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते पुढील प्रमुख पाहुण्यांचं नाव घेऊन संयोजकांच्या हस्ते सन्मान या ठिकाणी होतोय आणि त्यानंतर निवेदकानं हे बोलावं. आपल्या उपस्थितीनं हा उपक्रम अधिक अर्थपूर्ण झाला आहे. आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. 4. रक्तदान दिनाची प्रेरणादायी प्रस्तावना. मित्रहो, रक्तदान ही केवळ जबाबदारी नाही, तर ती परमसेवा आहे. रक्ताचं कृत्रिम उत्पादन होत नाही. रुग्णालयात बेडवर पडलेला प्रत्येक जीव एखाद्या रक्तदात्याच्या वाटेकडे आशेने पाहत असतो. एक पिशवी रक्त 3 जीव वाचू शकते, ही गोष्ट आजच्या दिवसाचं सार सांगते. 5. प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन. आता आपण ऐकूया त्यांचे विचार, जे स्वतःच्या कार्यातून समाजाला नवं भान देत आहेत. मी सन्मानपूर्वक विनंती करतो डॉक्टर टिंबटिंब यांना की त्यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करावं आणि भाषण पूर्ण झाल्यावर डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक आभार. आपले विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत. 6. रक्तदात्यांचा सन्मान असल्यास, ज्यांच्या हातातून आजवर अनेक जीवांना नवसंजीवनी मिळाली, अशा नियमित रक्तदात्यांचा आज आपण सन्मान करणार आहोत. तुम्ही दिलेल्या रक्ताच्या थेंबातून अनेकांचं आयुष्य पुन्हा धावू लागले. हा तुमच्यासाठी खरा पुरस्कार आहे. आता आपण सत्कार सोहळ्यास सुरुवात करूया. प्रत्यक्ष रक्तदान मोहिमेची घोषणा. आता प्रत्यक्ष रक्तदान मोहिमेला सुरुवात होत आहे. वैद्यकीय पथक सज्ज आहे. नोंदणी कक्ष येथेच बाजूला ठेवलेला आहे. आपण सर्वांनी निर्धास्तपणे पुढे येऊन रक्तदान करावे ही नम्र विनंती. 8. सांस्कृतिक आणि प्रेरणादायी सादरीकरण. उपक्रम अधिक प्रेरणादायी व्हावा म्हणून आता आपण एक छोटंसं सादरीकरण या ठिकाणी अनुभवणार आहोत. जीवन, दया, जबाबदारी यावर आधारित हे सादरीकरण आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडेल. 9.
आभार प्रदर्शन या प्रसंगी हे निवेदन करावं. या कार्यक्रमाच्या यशामागे अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. डॉक्टरांची संपूर्ण टीम, आयोजक संस्था, स्वयंसेवक, रक्तपेढीचे अधिकारी आणि सर्व उपस्थित रक्तदाते सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. 10 समारोप घोषणा. शेवटी एवढंच सांगेल, रक्तदान केलं तरच जीवनदान देता येतं. आजचा दिवस हा केवळ उपक्रम नाही, तर तो एक विचार प्रवाह आहे. आपल्या सहभागाने हा दिवस अधिक यशस्वी होईल. धन्यवाद. आणि पुढील प्रत्येक रक्तदान मोहिमेत असाच तुमच्या सर्वांचा प्रतिसाद मिळत राहो ही शुभेच्छा. पुन्हा एकदा अक्षय ब्लड बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.